खोपोलीतील नगरसेवक शिंदे गटाचे मंगेश काळुके यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती आणि त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. भरत गोगावले यांनी देखील त्या संदर्भात अप्रत्यक्षरित्या आरोप केलेले आहेत. कसं पाहतो? कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. कठोर शब्दांमध्ये आम्ही त्याचा निषेध करतो. तपास यंत्रणेने शीघ्रगतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काय विघ्न असतील ते लावाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी. इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं. जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल. मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल. पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार. परंतु सुधाकर घारेंवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः थोरवे म्हणतात की मी या सगळ्या प्रकरणात आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही. त्यांना जे काय असेल ते करू द्या ना. कारण शेवटी थोरवेंची पूर्व इतिहास काय आहे तर त्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये आपण पाहू शकतात. त्याच्यामुळे आणि सुधा घारेंचं पण बघू शकता नेमकं कोणाचा पूर्व इतिहास काय आहे तो. स्वाभाविकपणाने शेवटी एखादी गोष्ट राजकीय पद्धतीने केली जात असेल तर ठीक आहे. आज मी काय बोलू इच्छित नाही कारण शेवटी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे. तपास यंत्रणेने पूर्णपणाचा सगळा तपास करावा. 4-8 दिवस अगोदर काय कोणाचे काय फोन ते असेल, अगोदरपासूनचं काय असेल, काय कॉन्स्पिरसी काढण्यासाठी कोणी काय केलं असेल, घटना घडल्या नसेल कोणाच्या नंतर कोणाचे काय फोन कॉल झाले असतील, जरूर तपास यंत्रणेने या साऱ्या गोष्टीचा अत्यंत व्यापक पद्धतीने तपास सखोल करावा आणि लवकर जनतेच्या समोर सत्य आणावं. दबावपोटीचा पराभव हा जिवारी लागल्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप गोगावलेंनी काल केलेला आहे आणि या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडनं देखील पोलिसांवरती दबाव येतोय. या संदर्भात देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एक असं आहे की भरत गोगावले मंत्री आहेत, त्यांचाही पूर्व इतिहास लोकांना माहिती आहे. कारण त्यांनीच मालवणच्या सभेमध्ये नेता व्हायला काय करावं लागतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. मला या विषयावरती अधिक भाष्य एवढ्यासाठीच करायचं नाही कारण आता तपास सुरू आहे. जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर तपास यंत्रणांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की तपास यंत्रणामध्ये व्यापकता आणावी. आणखीन काय यासाठी स्थापन करायची असेल ती करावी. शीघ्रगतीने तपास करावा म्हणजे मग काय असेल ते खरं समोर येईल. दबावपोटी हा गुन्हा दाखल झाला का? कारण की काल SP मॅडमची भेट घ्यायला तिथचे खासदार असतील किंवा भरत गोगावले स्थानिक आमदार सर्वच जण जमलेली आहे आणि या दबावापोटी सुधा घारेंवरती गुन्हा दाखल झाला. मी या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या अतिशय कर्तबगार पोलीस अधीक्षक आहेत. त्याच्यामुळे कोणी मंडळी गेली होती काय गेली होती ते सर्वांनी पाहिलेलं आहे. पण त्या बाबतीमध्ये मी काय भाष्य करू इच्छित नाही. शेवटी त्या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत, ते बघतील. आणि मी आता वारंवार या ठिकाणी बोलतो आहे की अगदी स्वतंत्रपणाने SIT स्थापन करावी. सगळ्या गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी असलेले जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत त्या सर्वांना एकत्रित जरी तपास करायला लावला तरी आमची सर्वांची त्या संदर्भामध्ये हरकत नाही. तटकरे साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भात काही हालचाली सुरू आहे का? कारण की अंकुश काकडे आता म्हणतात की पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत निवडणूक लढणार. तर अंकुश काकड्यांनी काय बोललं त्याच्यावरती मी कशाला प्रतिक्रिया देतो? मला काही कारण नाही, माझे प्रवक्ते प्रतिक्रिया देतील. एक मिनिट एका चिन्हावरती निवडणुका लढवायचा किंवा काय. आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेले 3 दिवस आहेत. मुलाखती घेण्यापासून कोणाबरोबर ती मित्रपक्ष म्हणून किंवा निवडणूक सोबत घेऊन, मित्रपक्ष नव्हे, निवडणूक कोणाबरोबर ती घेऊन लढवायची या संदर्भातला ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये पुणे पिंपरी चिंचवडच्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना एक हाती निवडणूक जिंकण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांना पुन्हा पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागाची, इथल्या प्रत्येक उमेदवारांची
पूर्णपणाचा माहिती असलेले ते नेते आहेत. स्वाभाविकपणाने आता कोणाबरोबर काय करावं, निवडणुका कशा लढवाव्या त्याचा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील. आता निवडणूक आणि एकत्रित येणं किंवा आपण काय म्हणालात मर्जर काय आपण शब्द वापरला एकत्र येण्यासंदर्भात किंवा मर्ज करून एकाच चिन्हावर त्याचा काय संबंध येतो इथे? आता ज्यावेळेला एखादी निवडणूक लढली जात असते आता पाहिलं की मुंबईमध्ये काल जयंतराव पाटील उद्धवजींना भेटायला गेले. याचा अर्थ तर मवी मतदार निवडणूक लढवण्यासाठी मुंबईमध्ये पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. अशा ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं घडतात त्यावेळेला मग मर्जरचा विषय कुठे येतो? नाही थांब ना, असं काय करतो? मुंबईमध्ये एकीकडे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंशी चर्चा करते, दुसरीकडे काँग्रेस सोबत जाते आहे. मात्र आपली राष्ट्रवादी यावेळी किती जागा लढवणार आहेत, आज किती जागांची नेमकी घोषणा होण्याची शक्यता आहे? मी माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांची बैठक आता बोलवलेली आहे. आता माझी बैठक त्या ठिकाणी आत्ता सुरू होईल. काल परवा अगोदर गेले 3 दिवस माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. या चर्चेचा तपशील मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या दोघांचं सुद्धा मार्गदर्शन या बाबतीमध्ये घेतो आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. 30 तारखेला संध्याकाळी कळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये नेमक्या किती जागा लढवतोय हे 30 तारखेला 3 वाजताला आपल्याला कळेल. नवपालिकांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये खरं तर प्रमुख उपस्थितीत अनेक घोषणाबाजी झाली. भाजपकडनं देखील कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय हे देखील स्पष्ट त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. अशाच राष्ट्रवादी महायुतीत असताना या ठिकाणी वेगळं का लढते हा प्रश्न देखील पडलेला आहे. एक असं आहे, आपण जर काय पाहिलं तर राज्यभरामध्ये तिन्ही पक्ष पूर्ण ताकदवान असल्यामुळेच जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुण्याला सांगितलं की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 प्रबळ पक्ष आहेत. आम्ही दोघे एकत्रित आलो तर विरोधकांचा त्याचा फायदा होऊ शकतो. आता हेच राजकीय समीकरण अनेक इतर महापालिकेमध्ये होऊ शकतं. हा एक त्याच्यातला भाग आहे आणि त्याच्यामुळे काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहोत. नवी मुंबईत आणि इतर ठिकाणी पनवेलमध्ये देखील 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात त्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या तथ्य आहेत. आता या सगळ्या गोष्टी कशा निवडणुका एकत्रितपणाने लढल्या जात्या स्थानिक पातळीवरती आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रचंड विरोधाभास असणारी सुद्धा राजकीय समीकरणं घडली. आज ज्या पद्धतीने म्हणजे मी माझ्या जिल्ह्यापुरता म्हणू शकतो की ज्या पद्धतीने उद्धवजींवरती टीका करणारे माझ्या जिल्ह्यातले जे काय शिवसेनेचे नेते आहेत आणि नंतर ज्या पद्धतीने पायघाटा टाकण्यासाठी धावत पळत गेले त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती निर्माण होत असते. या संदर्भातलं स्पष्ट चित्र 30 तारखेला आणि त्याच्यानंतर खरं चित्र अर्ध मागं घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. बघूया, प्रयत्न आहे. सर, उद्या बारामतीमध्ये सर्वच पवार कुटुंबीय एकाच मंचावरती आहेत आणि गौतम अडाणी उद्या बारामतीमध्ये आहेत आणि एका सामाजिक उपक्रमाला सुरुवात होते. परंतु कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी मर्जरच्या संदर्भात चर्चा सुरू होत असताना अशा प्रकारच्या काही कार्यक्रम येतात त्यामुळे चर्चांना उधाण आहे. एक असं आहे की तो कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम आहे जो आपण सांगितला. माझ्याकडची माहिती आहे तो आणि विद्याप्रतिष्ठान असेल की तिथल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांनी सर्वांनी दीर्घकाळ काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे AI सेंटरच्या नूतन इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येणं याचा अर्थ राजकीय विचार काय आले सोबत असं मानणं म्हणजे मग त्या हेतूबद्दलच्याच बाबतीमध्ये आपण एक वेगळी शंका दुर्दैवाने निर्माण करतो आहोत असं त्याच्यातून होऊ शकतं आहे. कारण अशा पद्धतीच्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमामध्ये सहकार क्षेत्रातल्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळेला आदरणीय साहेब असतील, दादा असतील एकत्रितपणाने आलेले आहेत. पण याचा अर्थ राजकीय दृष्ट्यापुढे एकत्रित आल्यात असा का भाग नाही. मी वारंवार विदित केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामूहिकपणाने NDAमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्याचं यश आम्हाला राज्यातल्या जनतेने दिलं. आम्ही घेतलेल्या निर्णयावरती राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. राज्यामध्ये आज 41 आमदारांसह आम्ही NDAमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहोत. देशामध्ये लोकसभा 1, राज्यसभा 3 याच्या सदस्यांसह खासदारांसह आम्ही केंद्राच्या NDAमध्ये सहभागी आहोत. त्यामुळे NDAमधला आमचा सहभाग हा कायम राहणार आहे. NDAमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामूहिक घेतलेला निर्णय हा कायम राहणार आहे. आता त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये इतर काय आहे
मला माहिती असतं काही कारण नाही. मी ते बोलणं उचित त्या ठिकाणी होणार नाही. कारण NDAमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळेच पक्षामध्ये या दोन भूमिका राजकीयदृष्ट्या निर्माण झाल्या, त्या महाराष्ट्राने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही. आपण 30 तारखेला भेटू आणि नंतर 2 तारखेला भेटू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.